वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बिग न्यूज आहे आपल्यासाठी, म्हणजे सर्वांसाठी जी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे। आतापर्यंत जी आहे अशा प्रकारची न्यूज जी आहे समोर आलेली नाहीये। या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत आणि तुम्ही जे वाचलंय थंबनेलवर ते एकदम खरं आहे, ठीक आहे। आणि तुम्ही थंबनेलवर वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा जे आहे तयारीमध्ये लागायचं आहे आणि तुम्ही खरंच म्हणणार का, होणार का, नाही होणार का, सगळं पुरावा सहित बोलणार आहे मी, ठीक आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे जागा सुद्धा जास्त भरणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WhatsApp आणि Telegram चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बातमी काय आहे ते सांगतो तुम्हाला। बघा, पुढची टेट जी आहे म्हणजे टेट 4 जी आहे ती होणारच आहे, 100% होणार आहे। आता एवढं मी कशामुळे म्हणतोय त्याच्या मागचं कारणही तसंच आहे। ॲक्च्युली आपल्याजवळ काही इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे ती खूप कामाची आहे। आता बघा तुम्ही सद्यस्थितीमध्ये 2025-26 ची भरती प्रक्रिया सुरू आहे, ठीक आहे। परीक्षा म्हणजे नोटिफिकेशन आलं, परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल लागला, रजिस्ट्रेशन झालं, आता जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड होत आहेत आणि ह्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया जी ती होणार आहे, ठीक आहे। पण त्यानंतर टप्पा 1 होईल समजा हा, आणि नंतर टप्पा 2 होईल, फेज 2, फेज 1, फेज 2। आता त्याच्यानंतर काय होणार माहिती आहे, तर तुम्हाला सांगतो। आता एक न्यूज समोर कोणती आली तर त्याचा कशा प्रकारे काय आहे पुरावा आपल्याजवळ ते सांगतो। तर टेट 4 जी आहे ती 2027 मध्ये होऊ शकते, किंवा जर 2027 मध्ये नाहीच झाली तर 2027 च्या एंडिंगला डिसेंबरच्या आसपास जे नोटिफिकेशन येऊ शकतं। त्याच्या मागचं कारण सांगतो काय आहे काय नाही। कारण की आता सद्यस्थितीमध्ये जी पदभरती होती ती म्हणजे पहिले 2017 ला झाली, 2022 ला झाली। 2017 मध्ये पदसंख्या थोडी कमी आली, 2022 ला पदसंख्या एकदम जास्त आली, ठीक आहे। 2017 ला किती पदं आली होती, 12 ते 15 हजाराच्या आसपास पदसंख्या आली होती। 2022 मध्ये 21,000 फेज 1 मध्ये आले, फेज 2 मध्ये 9-10 हजार पदं आले, म्हणजे 30,000ची पद भरती 2022 मध्ये झाली। आणि 2025-26 मध्ये आता 12-15 हजार किंवा 10-12 किंवा 15-16 हजार पर्यंत पद भरती जाऊ शकते। आणि नंतर फेज 2 होईल किंवा टप्पा 2 होईल, किंवा त्याची आपण सद्यस्थितीमध्ये सांगू शकत नाही की टप्पा 2 संदर्भात काय निर्णय शासन घेऊ शकतं। पण आता एक नुकतीच बातमी कोणती समोर आली ते तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। तर बघा, हे आहे नवीन एक बातमी जी आहे समोर आली आहे। आता हे काय आहे, तर एका जिल्ह्याची सेवानिवृत्त शिक्षकांची यादी आलेली आहे। आता ही यादी कशाची आहे ते सांगतो अगोदर पहिले। 2027 मध्ये एकूण किती शिक्षक रिटायर होत आहेत म्हणजे ते निवृत्त होणार आहेत, निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या वॅकन्सीज तयार होणार आहेत। आता ते किती आहे माहित आहे, तर ती जी आकडेवारी आहे मी तुम्हाला इथे दाखवतो। ही आकडेवारी आहे ती जवळपास 268, म्हणजे एका जिल्ह्यातून 268 जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत हे, ठीक आहे। तर याच्यामध्ये त्यांच्या तारखा सुद्धा दिलेल्या आहे, कोणत्या तारखेला कोणता शिक्षक रिटायर होणार आहे। हे शिक्षक कधी रिटायर होत आहेत, 2027 मध्ये। आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न हा असेल की ही पदसंख्या 2025-26 मध्ये यायला पाहिजे, पण ऍक्च्युली कारण काय झालं माहिती आहे का, 2025-26 मध्ये यायला पाहिजे। आपलं असं म्हणणं आहे की या पद भरतीत जर त्या जागा आल्या असतात तर खूप छान झालं असतं, पण तसं करता येत नाही। कारण की आपण संच मान्यता कोणती गृहीत धरली, 2025-26, आणि जास्तीत जास्त पदसंख्या कुठपर्यंत ग्राह्य धरली, मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल ती ग्राह्य धरण्यात आलेली आहे, ठीक आहे। 2027 ची नाहीये। मग आता तुम्ही विचार कराल की हे 2027 ची पदसंख्या कधी येईल, तर 2027 मध्ये जी काही शिक्षक रिक्त होतील वर्षभरामध्ये, त्या सर्व शिक्षकांची रिक्त पदसंख्या जी आहे ती म्हणजे पुढची जी टेट होईल त्या टेटमध्ये ही आकडेवारी येणार आहे। कारण की तुम्हाला माहित आहे, बघा तुम्ही म्हणसाल की शिक्षक अतिरिक्त होत आहेत, यावर्षी जागा नाही आहेत किंवा यावर्षी कमी प्रमाणात जागा येतात, शिक्षक अतिरिक्त होत आहेत, पण यावर्षी त्या शिक्षकांचं समायोजन सुद्धा होतंय, त्यांचा प्रश्न मिटतोय। नंतर व्हॅकंट असलेल्या जागा किंवा व्हॅकन्सी असलेल्या जागा कशात भरणार आहे, या टेटमध्ये भरणार किंवा ह्या भरती प्रक्रियेमध्ये त्या जागा भरल्या जाणार आहे। आणि राहिला प्रश्न कशाचा 2027 मध्ये, तर 2027 मध्ये बंपर भरती होणार आहे, मोठी भरती। मी चॅनलवर आतापर्यंत तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिली, हा व्हिडिओ तर सेव्ह करून ठेवा, 2-4 वर्ष चालणार आहे। पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले जी काही माहिती सांगितली ती खरी माहिती सांगितली, ठीक आहे। मी कधीच अशीपर्यंत तुम्हाला आश्वासनावर ठेवत नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना तयारी लागायची त्यांनी आतापासूनच तयारी लागा। आता तुम्ही म्हणसाल काहींचं वय झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना कदाचित तिथपर्यंत तुमचं वय भरत नसेल, तर त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांसाठी संधी नसणार। पण जे नवीन कमी वयाचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना टेट परीक्षेची तयारी करायची, यावर्षी कमी स्कोर आहे, तर कमी स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा आहे जे या परीक्षेमध्ये लागू शकत नाही, तर त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करा, तुम्हाला चांगला स्कोर पडू शकतो। आणि तुम्हाला 2027 मध्ये तुम्ही विचार करा, फक्त जिल्हा परिषदेमध्ये एका जिल्ह्याची आकडेवारी समोर आली आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा अशा असणार आहेत वॅकन्सी। आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतोय आणि आम्ही कधी तुम्हाला जे आहे आमचं काम आहे की तुम्हाला फक्त जे आहे तुम्हाला पुढचे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आताच तुम्हाला सांगणे, ठीक आहे।
तर टेट 4 जी आहे होणार आहे, हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. ह्या जागा रिक्त होणार आहे आणि जागा रिक्त झाल्या शाळेला शिक्षक पाहिजेतच. ठीक आहे, जिथे शिक्षक रिक्त होतात ती पदं भरावीच लागतात. त्याच्यामुळे टेट 4 होणार. फक्त ती कधी होणार ते आलं का नाही, ते येणारच. फक्त तुम्हाला तयारीत राहायचंय. आणि मी तुम्हाला सांगितलं आकडेवारी कशी येणार, आकडेवारी जबरदस्त आकडेवारी येणार त्यावेळेस. ठीक आहे, जास्तीत जास्त आकडेवारी भरणार आहे. तर टेट 4 होणार आहे, त्या संदर्भात पुरावा सुद्धा सांगितला. आणि तुम्हाला करायचं काय ते सांगतो. ज्यांचा स्कोर कमी आहे त्याने आतापासून तयारी लागायचं, चांगला स्कोर पाडायचा आहे, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये नंबर लागला पाहिजे. आणि आता तुम्हाला नाराज व्हायचं नाही की या पद भरतीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल. या पद भरती नंबर नाही लागला तरी तुम्हाला पुढे जे आहे खूप मोठा चान्स येतोय समोर, की जो आहे आता दिसतोय. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी सांगितलं होतं की बाबा खूप महत्त्वाचा आहे. तर जे आहे तुम्हाला कमी स्कोर असेल, या भरतीमध्ये लागणार नसाल, नाराज होऊ नका. थोड्या दिवसात जे आहे 1 वर्ष जायला काहीच लागत नाही. त्याच्यानंतर जे आहे टेट 4 ची तुम्हाला जे आहे चावल लागेल. आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर येतोय. ठीक आहे, ही माहिती सर्वात अगोदर आपण देतोय तुम्हाला. आतापर्यंत ही माहिती कोणी दिली नाही. आणि मी जे सांगतोय ते जे आहे पूर्ण तुम्ही जे आहे तुम्ही बघाल, काय काय नाही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, मला नंतर सांगा वाटल्यास खरं आहे किंवा नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप महत्त्वाच्या. आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी टीईटी परीक्षा पास नसाल, तर जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्हाला पाहिजे असल्या, वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8च्या जागा जास्त येतात. आणि मॅथ, सायन्स, लँग्वेजच्या किंवा अंडर ग्रॅज्युएट टीचर किंवा ऑल सब्जेक्टच्या वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8च्या जागा जास्त येतात. तर जर तुम्ही टीटी परीक्षा पास नसाल तर तुम्हाला अजून 4-5 चान्स मिळू शकतात. कसे बघा, आता तुम्हाला हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास टीईटी होत असते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाटीईटी, सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट, दोन्हीपैकी कोणतीतरी एक काढून घ्या. पेपर 1 पेपर 2 जे असेल ते. डीएड बीएड नसेल तर ॲडमिशन घेऊन टाका. ॲपेर विद्यार्थ्यांना यावर्षी संधी दिली होती, पुढच्या वर्षी सुद्धा इथून पुढे जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. तर तुम्ही तयारीमध्ये राहा. टीटी परीक्षा पास नसाल तर टीटी परीक्षा पास करून घ्या. इथं आता यावर्षी तर होणार शेवटी किंवा पुढच्या वर्षी सुद्धा सुरुवातीलाच टीटी परीक्षा वर्षातून 2दा होती सीटेट. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा फायदा घ्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाटीईटी सुद्धा वर्षातून होते. त्याच्यामुळे या गोष्टींचा फायदा घ्या. टीटी परीक्षा पास नसेल तर टीटी परीक्षा पास करून घ्या. डीएड बीएड नसेल तर डीएड बीएडला ॲडमिशन घ्या. तोपर्यंत तुमचं ॲपेर असेल किंवा तुम्ही अंतिम वर्षामध्ये जाऊ शकता. आणि तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये जी काही आनंदाची बातमी आहे, खूप मोठी न्यूज आहे, ती तुम्हाला आत्ताच कळते. तुम्हाला कधी या पद भरतीमध्ये कळते. आणि ही पद भरतीसाठी ज्या जागा येतात ते यावर्षी पद भरतीमध्ये जागा भरल्या जाणार नाही आहेत. आपण त्याला काहीच करू शकत नाही. ते अनफॉर्च्युनेटली या पद भरतीमध्ये या जागा नाही येणार. त्या जागा पुढच्या पद भरतीमध्ये येतील. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे कोणी नातेवाईक असेल, कोणीतरी तयारी करते शिक्षक पद भरतीची किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला तयारी करायला लागेल तर आतापासूनच तयारी करा. या शिक्षक भरतीमध्ये जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही असं समजा की ही पद भरतीची टप्पा किंवा प्रोसेस होत राहील, पण तुम्ही एका साईडला दुसऱ्या साईडला अभ्यास सुद्धा सुरू करून द्या, जेणेकरून तुमचा जो आहे स्कोर जो आहे एकदम बेस्ट आला पाहिजे. ठीक आहे, तर ही खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला सगळ्यात अगोदर हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ठीक आहे, थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.